श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात असतो. स्वामी समर्थांचा फोटो घरच्या हॉलमध्ये लावावा का? लावल्यावर खरंच काही बदल होतो का? अनेक भक्त सांगतात की फोटो लावल्यानंतर त्यांच्या घरात शांतता वाढली, वादविवाद कमी झाले आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळाली. तर काही जण म्हणतात आम्ही फोटो लावला पण काहीच फरक जाणवला नाही. मग यामागचं खरं कारण काय आहे? आज आपण एका सत्य प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात अभय नावाचा एक तरुण राहत होता. त्याचं कुटुंब सुखी होतं, पण काही महिन्यांपासून घरात सतत भांडणं, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव सुरू झाला होता. वडिलांचा व्यवसाय तोट्यात गेला, आई सतत आजारी राहू लागली, घरात आनंदच उरला नव्हता. एक दिवस अभयच्या आईने शांतपणे म्हटलं, बाळा, आपल्या घरात स्वामी समर्थांचा फोटो नाही, उद्या मंदिरातून एक सुंदर फोटो आण. दुसऱ्या दिवशी अभय अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. त्याने श्रद्धेने स्वामींचा फोटो घेतला. घरी आल्यावर आईने स्नान करून पूजा केली, फुलं वाहिली, दिवा लावला आणि मोठ्या श्रद्धेने हॉलच्या पूर्व दिशेला स्वामींचा फोटो लावला. मित्रांनो, त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने पहिल्यांदाच एकत्र बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केला. त्या रात्री अभयला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. स्वामी शांतपणे म्हणाले, घरात माझा फोटो लावणं महत्त्वाचं नाही, त्या फोटोसमोर प्रेम, विश्वास आणि नामस्मरण असणं महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, अभय दचकून जागा झाला. सकाळी त्याने हे स्वप्न आईला सांगितलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, बाळा, स्वामींनी आपल्याला पहिला संदेश दिला आहे, पण पुढच्या काही दिवसात जे घडलं त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा स्वामी समर्थांवरील विश्वास आणखीच दृढ झाला. दुसऱ्या दिवसांपासून अभयच्या घरात काही छोटे छोटे बदल दिसू लागले. पूर्वी सकाळी उठल्याबरोबर घरात वाद व्हायचे, पण आता प्रत्येक सकाळची सुरुवात स्वामींच्या आरतीने होऊ लागली. आई रोज दिवा लावायची. संपूर्ण कुटुंब फक्त 2 मिनिटच स्वामींच्या फोटोसमोर शांत बसायचं. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. एके दिवशी अभयचे वडील म्हणाले, मला अनेक दिवसांनी मग शांत वाटत आहे. अभयला आश्चर्य वाटलं, कारण इतक्या दिवसात त्याने वडिलांच्या चेहऱ्यावर हसूच पाहिलं नव्हतं. काही दिवसांनी वडिलांना एका जुन्या ग्राहकाचा फोन आला, जो व्यवहार अनेक महिन्यांपासून अडकला होता. तो अचानक पूर्ण झाला. व्यवसाय पुन्हा सुरू झाला. आईची तब्येतही सुधारू लागली. डॉक्टरांनी सांगितलं, आता काळजी करण्यासारखं काही नाही. हे सगळं पाहून अभयच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, हे फक्त योगायोग आहेत की स्वामींची कृपा? त्या संध्याकाळी तो पुन्हा मंदिरात गेला. मंदिरात एक वृद्ध भक्त शांतपणे नामस्मरण करत बसले होते. अभयने त्यांना विचारलं, काका, स्वामींचा फोटो घरात लावल्यावर खरंच चमत्कार होतात का? ते हसले आणि म्हणाले, बाळा, फोटो चमत्कार करत नाही, त्या फोटोसमोर केलेली श्रद्धा, नामस्मरण आणि घरातील प्रेम हे चमत्कार घडवतात. ते पुढे म्हणाले, अनेक लोक फोटो लावतात पण घरात राग, अहंकार, मत्सर आणि सतत भांडणं ठेवतात. मग ते स्वामींकडून चमत्काराची अपेक्षा करतात. स्वामींना फक्त भिंतीवर जागा नको असते, त्यांना आपल्या मनात जागा हवी असते. हे शब्द अभयच्या मनाला भिडले. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला. दररोज सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने 5 मिनिटे एकत्र बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा. काही महिन्यात घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. जिथे रोज वाद व्हायचे तिथे आता हसू ऐकू येऊ लागलं. जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण झाली. पण एक दिवस अभयच्या घरी अशी घटना घडली ज्यामुळे त्याचा स्वामी समर्थांवरील विश्वास आयुष्यभरासाठी दृढ झाला. काही दिवसांनी अभयच्या घरी एक मोठी अडचण आली होती. त्याच्या वडिलांना अचानक मोठ्या रकमेची गरज भासली. घरातील सर्वजण चिंतित होते. काय करावं हे कोणालाच समजत नव्हतं. त्या रात्री संपूर्ण कुटुंब स्वामींच्या फोटोसमोर बसलं. आईने दिवा लावला, हात जोडले आणि शांतपणे म्हणाली, स्वामी, आजपर्यंत तुम्ही आम्हाला कधीच निराश केलं नाही. आजही आमचा विश्वास तुमच्यावरच आहे. संपूर्ण कुटुंबाने काही मिनिटे फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अभयच्या वडिलांना फोन वाजला. ज्या व्यक्तींकडून अनेक वर्षांपासून पैसे येणं बाकी होतं त्याने स्वतः फोन करून सांगितलं, आज मी तुमचे सर्व पैसे परत देतो. अभयच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी लगेच स्वामींच्या फोटोसमोर जाऊन नमस्कार केला आणि ते म्हणाले, स्वामी, तुम्ही पुन्हा आमची लाज राखलीत. भक्तांनो, ही कथा फक्त पैशांची नाही, ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची
आणि घरातील सकारात्मक वातावरणाची. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा फोटो घरात लावल्याने जादू होत नाही, पण त्या फोटोसमोर रोज केलेलं नामस्मरण, घरातील प्रेम, एकमेकाबद्दलचा आदर आणि स्वामींवरील अढळ विश्वास हे आपल्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. म्हणून जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 2 मिनिटे त्यांच्यासमोर शांत बसा, मनापासून प्रार्थना करा आणि 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. यामुळे मनाला शांती मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद मिळेल. जर अजून तुमच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर श्रद्धेने फोटो आणा, त्यांची पूजा करा आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्या शिकवणीनुसार प्रेम, संयम आणि सदाचाराने जीवन जगा. कारण स्वामींना भिंतीवर जागा नको असते, स्वामींना आपल्या मनात जागा हवी असते. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये मनापासून एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.